लाल महालात खान झोपला होता, पण नियती त्याच्या बोटावर लिहिली जात होती. शिवजयंतीनिमित्त आज आपण हा एक प्रसंग बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया. रात्र काळीभोर होती. पुण्याच्या आकाशात शांतता होती, पण त्या शांततेखाली वादळ दडलेलं होतं. लाल महालाच्या भिंती झोपल्या होत्या, पण इतिहास जागा होता. कारण त्या रात्री एक सिंह आपल्या शिकाऱ्याच्या गुहेत शिरणार होता. आणि तो सिंह म्हणजे हिंदवी स्वराज्याचा शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबाने आपल्या सर्वात ताकदवान सरदाराला शाहिस्तेखानाला दक्षिणेत पाठवलं. हजारो सैनिक, प्रचंड फौज, शिस्तबद्ध छावण्या आणि पुण्यातील लाल महालात त्याचा मुक्काम. आणि तोच लाल महाल जिथे कधी काळी बालशिवबा वाढले होते, जिथे जिजाऊंनी स्वराज्याची स्वप्न रुजवली होती, आता त्याच घरात परक्याचा ताबा. ही गोष्ट महाराजांच्या छातीत जळत होती. शाहिस्तेखानाला वाटत होतं, शिवाजी आता संपले, त्यांची ताकद मोडली. पण तो विसरला होता, सिंह शांत असतो म्हणजे तो कमकुवत नसतो. तो झेप घेण्याच्या क्षणाची वाट पाहत असतो. आणि मग ती रात्र आली. लग्नाची मिरवणूक शहरात शिरते. ढोल ताशांचा मंद आवाज, वेषांतर केलेले मावळे, चेहऱ्यावर सहजपणा पण डोळ्यात ज्वाला. कुणालाच संशय नाही, शहर झोपलेलं, पहारेकरी निष्काळजी. आणि त्या मिरवणुकीत स्वतः शिवाजी महाराज. महाराजांनी योजना आखली होती. आत शिरायचं, थेट लाल महालात पोचायचं आणि शत्रूच्या हृदयावर घाव घालायचा. हे युद्ध नव्हतं, ही बुद्धीची चाल होती. हजारो सैन्याला सामोरं जाण्यापेक्षा त्याच्या गर्वावर प्रहार करणं महत्त्वाचं होतं. मावळे सावध पावलांनी महालात शिरले. अंधार, शांतता आणि प्रत्येक श्वासात तणाव. महाराज पुढे सरकले, खोलीच्या दाराजवळ पोहोचले. आत शाहिस्तेखान निर्धास्त झोपलेला. त्याला स्वप्नातही वाटलं नसेल की ज्याला तो शोधतोय तोच त्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. क्षणभरासाठी काळ जणू थांबला आणि पुढच्या क्षणी तलवारीची चमक, गोंधळ, आरडाओरडा, धावपळ, महाराजांचा अचूक वार. शाहिस्तेखानाची बोटं तुटली. तो घाबरला, हादरला आणि खिडकीतून जीव वाचवण्यासाठी उडी मारून पळाला. हजारो सैनिक असताना लाखो रुपयांच्या बळावर बसलेला सरदार स्वतःच्या शयनकक्षात असुरक्षित ठरला. तो प्रसंग फक्त शारीरिक जखमेचा नव्हता, तो मुघल सामर्थ्याचा अहंकारावरचा प्रहार होता. दुसऱ्याच्या घरात येऊन बसणाऱ्याला हे घर अजून जिवंत आहे असा इशारा होता. महाराज आणि मावळे क्षणार्धात बाहेर पडले. शहर अजून झोपेत, पण इतिहास जागा झाला होता. दुसऱ्या दिवशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. शिवाजी महाराज लाल महालात शिरले. शाहिस्तेखानाची फजिती केली आणि औरंगजेबाचा विश्वास डळमळला. हा प्रसंग काय शिकवतो आपल्याला? मित्रांनो, शत्रू कितीही मोठा असो, त्याच्या छावणीत शिरण्याचं धाडस आणि अचूक नियोजन असेल तर विजय शक्य असतो. महाराजांनी दाखवलं, युद्ध फक्त रणांगणावर जिंकायचं नसतं, ते मनात जिंकायचं असतं. त्यांनी हजारो सैनिकांना हरवलं नाही, तर त्यांनी भीती हरवली. आजच्या तरुणांसाठी हा प्रसंग म्हणजे संदेश आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हुशारी, धैर्य आणि योग्य वेळ साधणं महत्त्वाचं आहे. मोठ्या समस्येला थेट धडक देण्यापेक्षा तिच्या कमकुवत बिंदूवर प्रहार करा. त्या रात्री लाल महालात फक्त तलवार चालली नाही, तर तिथे आत्मविश्वास जागा झाला. त्या वारात केवळ बोटं तुटली नाहीत, तर तिथे गर्व तुटला. आणि इतिहासाने पुन्हा एकदा लिहिलं, सिंह आपल्या घरात परक्याला कधीच राज्य करू देत नाही. आणि म्हणूनच जेव्हा आपण हा प्रसंग आठवतो, तेव्हा फक्त एक घटना आठवत नाही, तर आपण धैर्य, नियोजन आणि स्वाभिमानाचा संगम आठवतो. ती रात्र केवळ शाहिस्तेखानाची फजिती नव्हती,
तर ती स्वराज्याच्या धैर्याची घोषणा होती. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.